नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन। परभणी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयात ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट श्री गणेशराव दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनंदन सभेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षात देशाने नेत्रदीपक अशी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती केली आहे। संकट प्रसंगी देशातील सर्वच घटकांच्या कल्याणासाठी जात, वंश, पंथ, धर्म व संप्रदाय विसरून राष्ट्रीय एकात्मतेसाठी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या सोबत राहून भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढविले पाहिजे। दहशतवाद निर्माण होऊ नये म्हणून प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, विद्वानांनी व बुद्धिजीवींनी राष्ट्रहितासाठी सहयोग देणे ही काळाची गरज आहे। या अभिनंदन सभेचे प्रस्तावित प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर यांनी केले। या प्रसंगी श्री एच.एस. हासमी, प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर श्रीधर भोंबे, उपप्राचार्य प्राध्यापक विजय घोडके, श्री उपेंद्र दुधगावकर आणि पद्माकर वरवंटे यांनी अभिनंदन ठरावाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। या प्रसंगी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर भीमराव खाडे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुजितसिंह परिहार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। इमर्जन्सी मीटिंग आहे। इमर्जन्सी शब्द तुम्हाला लक्षात आला असेल। जगामध्ये ज्या काही घडामोडी होतात त्या घडामोडी, क्रांत्या, लढाया, विकास, गरिबी हे सगळे प्रश्न जेव्हा निर्माण होतात त्याच्यामध्ये वेगळा भाग असतो प्राध्यापक मंडळींचा, जे देशाचे नागरिक घडवतात, येणारे भविष्याचे स्वप्न रंगवतात। आणि ते स्वप्न रंगवत असताना आपण त्या भारताच्या ज्या देशात किंवा ज्या राहतो त्याचे आपण एक सामान्य नागरिक आहोत। त्यांची बौद्धिक लेवल आपण बदलतो। जेव्हा जेव्हा क्रांत्या होतात तेव्हा तेव्हा पहिल्यांदा प्राध्यापक मंडळींची गर्दनी काढल्या जातात। जेवढ्या क्रांती घडल्या, जेवढे सत्तापालक झाले, तेवढ्या सत्तापालक असताना बुद्धिवादी माणसाला पहिल्यांदा प्रमाण केलं जातं। म्हणून आपण या देशाच्या आता घडामोडीमध्ये प्राध्यापक मंडळी सहभागी असलं पाहिजे। म्हणून आपण देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या घेतलेल्या भूमिकाचा, अभिनंदनाचा ठराव मांडण्याची भूमिका आपण इथे वठवतो। आता आपण मी 78 वर्षाचा आता झालेलो आहे बघा। 78 स्वातंत्र्याची लढाई लढण्यापूर्वी म्हणजे मी 25 वर्षाचा बोललो होतो, मला काय माहिती। परंतु त्यावेळेस आपण निजामाच्या राजवटीत होतो। निजामाच्या राजवटीत असल्यानंतर गावागावामध्ये दरोडे पडायचे। दरोड्यांच्या अडचणीमुळे सगळे गाव जागरूक असायचं आणि गावाचं संरक्षण कसं करावं याची दक्षता गावातल्या सगळी मंडळी घेत होती। तशी भूमिका आता आपल्याला भारताच्या 140 कोटी लोकांच्या उन्नतीच्या दृष्टीने
प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करून सैन्यदलाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी भूमिका वठवण्याचे काम येणाऱ्या कालावधीत आजपासून सुरू झाले असं गृहीत धरा. 2 दिवस झालेले आहेत. एखादा वाद सुरू झाला तो केव्हा थांबेल याची कोणालाही माहिती नसते. जेव्हा वाद झाला, वाद शमवावा असा जगातला प्रयत्न सध्या चालू आहे असं माझी माहिती आहे. परंतु वाद कशाचा आहे? वाद टेररिझमचा, दहशतवाद्यांचा. दहशतवादी मंडळींना जातपात नसते. दहशतवाद निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी सोशलायझेशन म्हणून शिक्षण संस्थांच्या प्राध्यापकांनी, नागरिकांनी, राज्यकर्त्यांनी भूमिका वठवायला हवी. दहशतवाद कशातून निर्माण होतो हा बेसिक प्रश्न आहे. दहशतवाद अन्यायातून निर्माण होतो ही त्याची महत्वाची घटक आहे. जेव्हा जेव्हा काही व्यक्तीवर अन्याय होतो त्या अन्यायाची भूमिका वठवत असताना साथ मिळत नसेल तर बंडाळीमध्ये निर्मिती होते. असा दहशतवाद निर्माण होत असतो. तसा पाकिस्तानमध्ये वाढलेला दहशतवाद, तिथे असलेली राज्य शासन त्यांच्या अनुकूल नसलं पाहिजे म्हणून ते वादावादी करतात, दहशत पेटवतात, एक टोळी तयार होते. आपल्याला 75 वर्ष झाले संसदीय डेमोक्रेसी आपण स्वीकारलेली आहे. त्याचे एक आपण घटक आहोत. या घटकामध्ये आपण प्राध्यापक मंडळी आणि या शिक्षण संस्थेत करणारे काम ही देशाच्या हिताची भूमिका आपण वठवली पाहिजे. त्यासाठी आपण ही इमर्जन्सी बैठक बोलवलेली आहे. म्हणून आपण देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या घेतलेल्या निर्णयाचं, त्यांचं मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो आणि आपल्या सैन्य दलांचं अभिनंदन करतो. पण आता तुमचं आणि माझं कर्तव्य काय? जगात, जर्मनी आणि हिंदुस्थानात परभणी. कशाला म्हणतात? निजामाच्या काळात जेव्हा स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली तेव्हा परभणी जिल्हा अग्रेसर होता. जगात नंबर 1 परभणी. नांदेडपेठमधून तिरंगा फैललेला होता. तुम्हाला माहिती नसलं तर तिथून सुरुवात झाली. नांदेडपेठ, नांदेडच्या गोविंदराव नानल हे आपले स्वातंत्र्य त्यामध्ये त्यांनी भूमिका वठवलेली होती. म्हणून परभणी जिल्हा हा हिंदुस्थानाच्या या सार्वभौमत्वामध्ये सामील होणारा देश आहे, नागरिक आहे. आपण त्याच्यात सहभागी झालेलो आहोत. म्हणून आम्ही बाबर प्राचार्यांना बोललो, मी आम्ही चर्चा केली की एक आपण असं बैठक लावली पाहिजे. कोण्या पक्षाचं राज्य याला अजिबात महत्त्व नाही. ते भगू आहे, कमळ आहे, हाताचा पंजा आहे हे महत्त्वाचं नाही. मी आणि तुम्ही भारतीय नागरिक अत्यंत सुखरूपपणे माझ्या कर्तव्याला साथ मिळण्यासाठी देशाची सत्ता ही आपल्या मदतीला असते. त्या पद्धतीनं देशाचे प्रधानमंत्री सामान्य माणसांच्या विकासासाठी ती भूमिका वठवतात. ते एकटे नाहीत, त्यामुळे ते भारताचे प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे भारताच्या नागरिकांच्या उन्नतीमध्ये जिथे जिथे अडथळा होईल त्याला अडथळा दूर करण्याची भूमिका ते वठवत आहेत. म्हणून त्यांनी आता तुम्ही तंत्रज्ञान किती बदललं आहे. तुम्ही सगळे प्राध्यापक मंडळी आहेत. या लढाईत भागीदारी आली की नाही? तुम्हाला मला आश्चर्य वाटलं की नाही? 22 मिनिटांमध्ये दहशतवादी हल्ले ठिकाणं गेल्या 15-20 वर्षापासून त्याचा अभ्यास चालू असेल की नाही? डिफेन्समध्ये एक संशोधन केंद्र आहे, सांगतो तुम्हाला. डिफेन्समध्ये एक संशोधन केंद्र आहे. आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे. मी वॉशिंग्टनमध्ये असताना अमेरिकेची पार्लमेंट चालू होती आणि तिथे चर्चा काय होती? युद्ध सराईची भूमिका संशोधनात्मक कुठून आली? तिथे डिफेन्स मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती अमेरिकेच्या पार्लमेंटमध्ये डिस्कशन केल्या होते आणि त्या दिवशी एक दिवस त्या देशाला
डिफेन्स मंत्री नव्हता. त्याच्यावर संरक्षणाची भूमिका कशी वठवावी याची चर्चा जेव्हा झाली तेव्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईची चर्चा झाली. म्हणून भारतामध्ये युद्ध कसं करावं, रणनीती कशी राबवावी, सामान्य नागरिकांना कसा विश्वास द्यावा, त्यांना सहभाग कसा घ्यावा आणि आपली लढाई कशी जिंकावी, त्या दृष्टीने सध्याचे प्रधानमंत्री देशाचे मोदी साहेब, नरेंद्र मोदी साहेब ती भूमिका वठवत आहेत. त्या भूमिकेला तुम्हाला मला साथ द्यायची आहे आणि आपण त्या भूमिकेने सगळ्या नागरिकांनी इथे आजपासून कामाला लागलं पाहिजे अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आपण भारतीय नागरिक आहोत. आपल्याला आता हे भारतीय नागरिक म्हणून ओळखायचं. आपली लोकशाही कोणीकडे झाली? थोडक्यात बोलतोय, आपली लोकशाही कोणीकडे झाली? ज्या पद्धतीने लोकशाही आता चालू आहे तो सगळ्यात मोठा धोका तो आहे. लोकशाहीचं मतदान होत असताना राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय अस्मिता ही विचार मांडल्या जात नाही. इथे रंगभेद मांडला जातो, इथे जातीवादावर मतदान मागितले जाते. राष्ट्राची भूमिका तुम्ही कधी वठवणार? म्हणून अत्यंत गंभीर तुम्हाला व्हायचं आहे आणि गंभीर होऊन तुम्हाला गावागावामध्ये प्रचार करायचा आहे की राष्ट्रीय भूमिका पहिल्यांदा, राष्ट्रीय नागरिकत्व पहिल्यांदा, देश पहिल्यांदा, कर्म हे पहिल्यांदा, राष्ट्राच्या पाठीमाशी उभं राहण्याचं पहिलं काम आहे. या दृष्टीने तुम्हाला मला उद्याची वाटचाल करायची आहे. ही लढाई कधी थांबेल हे तुम्हाला मला सांगता येत नाही. जगामध्ये 140 कोटी देश हा प्रगती करू शकतो ही खंत जगातल्या बलाढ्य राष्ट्रांना आहे, भांडवलदारांना आहे. गरीब राष्ट्र आहे, आपलं श्रम करणारं राष्ट्र आहे, शेतकऱ्यांचं राष्ट्र आहे, किसानांचं राष्ट्र आहे. ही भूमिका उठवणारा हा देश 40 कोटीचा 140 कोटी झाला आणि तुम्हाला मला अन्नधान्य खायला सुद्धा मिळत नव्हते. 75 वर्षात कृषी क्रांती झाली, 2 रुपये किलो धान्य तुम्हाला मला मिळाले. 75 वर्षात दहशतवादी हल्ले विमानातून नष्ट करण्यात आले. ही प्रगती तुमची माझी आहे. राष्ट्राच्या संसदीय डेमोक्रेसीने आपल्या प्रधानमंत्र्याला मजबूत हात करण्यासाठी हाही बैठक आपण वठवतो आहे. त्या दृष्टीने आपण या देशाची भूमिका वठवतो आहे. म्हणून मोदी साहेब तुमच्या पाठीशी आम्ही सगळे साथीने, फिजिकली, मनाने आणि शरीराने सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहेत. त्या दृष्टीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.